आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। बोगी खुर्द इथं बेकायदेशीर बायोडिझेल साठा जप्त, 21 लाखांच्या मुद्देमालाचा समावेश, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। उमदी ते विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरगी खुर्द तालुका जत हद्दीत 21 लाखांचा बेकायदेशीर बायोडिझेलचा साठा उमदी पोलिसांनी जप्त केला आहे। सुमारे 19,000 लिटर बायोडिझेल, किंमत अंदाजे 13 लाख रुपये, तसेच इतर साहित्य सुमारे 7 लाखांचे, असा एकूण 21,47,310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। एका संशयितास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले। कर्नाटक राज्यातून बेकायदेशीररित्या बायोडिझेलची वाहतूक करून बोरगी खुर्द येथील शेतजमिनीत लोखंडी टाक्यांमध्ये साठा करण्यात येत होता। तिथून अवैधरित्या विक्री सुरू होती। याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी छापा मारून चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे। जागा मालक मलकांना रेवाप्पा कुंभार, वय वर्ष 42, राहणार तंबक दोड्डी, होर्ती, जिल्हा विजयपूर, राज्य कर्नाटक, त्याचे मालक रवी लोणी, राहणार उमदी, तालुका जत, जिल्हा सांगली, व संगप्पा होर्तीकर, राहणार होर्ती, जिल्हा विजयपूर, राज्य कर्नाटक, यांच्या विरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे आणि जतचे पुरवठा अधिकारी श्रीकांत चौथे यांच्या पथकानं साठा जप्त करून पंचनामा केला। पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार अगतराव मासाळ यांनी फिर्याद दिली आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी सिद्धेश्वर गायकवाड, पोलीस हवालदार अगतराव मासाळ, अप्पासाहेब हक्के, संतोष माने, नारायण तोडकर, संतोष चव्हाण, सुदर्शन खोत आणि अप्पा घोडके यांचा सहभाग होता। या प्रकरणी एका कामगारास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।